काळ जसजसा बदलत जातोय तसं नात्याचं महत्त्व कमी व्हायला लागलं आहे. पण मुलाचं आईवडिलांसोबत असणारं नातं अजूनही तसंच असतं असं म्हणतात. कोणतेच आईवडील आपल्या मुलाला त्रास होईल असं वागत नाही. पण आता या एका प्रकरणात वडिलांनी केलेल्या कारनाम्यामुळे मुलगा धक्क्यात आला आहे. ज्या मुलीला मुलगा बायको म्हणून घरी आणणार होता, तिलाच आई म्हणण्याची वेळ मुरावर आली. कारण या वडिलांनी मुलाच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न केलं आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनमध्ये हा प्रकार समोर आला आहे. बँक ऑफ चायनाचे माजी अध्यक्ष लियू लियांगे यांचं हे प्रकरण समोर आलं आहे. लियू लियांगे पदाचा दुरुपयोग करून 141 कोटीची लाच घेतल्याप्रकरणी आणि 3,887 कोटी रुपयाचं अवैध कर्ज वाटल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. दोषी आढळल्यामुळे लियांगे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली, पण ही शिक्षा 2 वर्षासाठी निलंबित केली गेली आहे. चीनमधल्या मीडिया रिपोर्टनुसार 2023 साली लियू लियांगे यांनी 4थं लग्न केलं होतं. यानंतर काही दिवसामध्येच भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना पकडलं गेलं. पण त्यांच्या लग्नाची कहाणी रंजक आहे. लियू यांच्या मुलाला एक मुलगी पसंत होती. या मुलीसोबत मुलाला लग्न करायचं होतं. यासाठी मुलगा मुलीला वडिलांना भेटवण्यासाठी घरी घेऊन आला. या मुलीला पाहून लियू लियांगे तिच्या प्रेमात पडले. एवढंच नाही तर लियू यांनी या मुलीसोबत ब्रेकअप कर, ही मुलगी आपल्या लायक नाही, मुलीची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली नाही असंही मुलाला सांगितलं. वडिलाच्या सांगण्यावरून लियू यांच्या मुलाने या मुलीसोबतचं नातं तोडलं. यानंतर लियूने मुलाचं लग्न मित्राच्या मुलीसोबत ठरवलं. यानंतर लियू लियांगे यांनी आपल्या मनी पॉवरचा वापर केला. लियू यांनी मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडला महागडी गिफ्ट पाठवली आणि काही काळाने तिला प्रपोज केलं. मुलीने लियू यांचं प्रपोजल स्वीकारलं आणि ब्रेकअपच्या 6 महिन्यामध्येच तिने लियू सोबत लग्न केलं. लियू जेव्हा तिला घरी घेऊन आला तेव्हा मुलाने हा सगळा प्रकार बघितला. जिला बायको म्हणून घरी आणणार होतो तीच सावत्र आई बनून घरी आल्यामुळं लियू याचा मुलगा धक्क्यात आहे. यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.